दरम्यान अमरावतीच्या अचलपूरमध्ये एमआयएम सोबत युती केलेली नाहीये। अचलपूरच्या नगराध्यक्षा रुपाली माथने यांनी बावनकुळेंना याच संदर्भात पत्र लिहिले। अचलपूरमध्ये एमआयएमचा कुठलाही गट अस्तित्वातच नाहीये असं म्हणतात रुपाली माथने। तर भाजप एमआयएमला कधीच सोबत घेणार नाही अशी देखील प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। भाजपच्या गटात कुणी एमआयएम नाही आहे। भाजपच्या गटात कुठलीही काँग्रेस नाही आहे। काँग्रेसने आपला एक गट केला, तिथे स्थानिक विकास आघाडीने वेगळा गट केला। त्यांनी बसून तिथले आम्ही तर अल्पमतामध्ये आहे, आम्ही 90 आहोत आणि एकूण 36-37 नगरसेवक आहेत। त्यांनी गट तयार करून त्यांनी सभापती पद वाटून घेतले। भाजपाचा काही संबंध नाही। भाजपा एमआयएमला कधीच सोबत घेणार नाही। भाजपाचं एमआयएमशी काही तिथे संबंध नाही आहे, आम्ही करणार नाही। आणि काल आम्ही स्पष्ट केलं आहे की तिथल्या अध्यक्षांनी की एमआयएमचा पाठिंबा आम्हाला नाही आहे, आमचा कुठलाही पाठिंबा एमआयएमला नाही आहे। जे गट बलाबल आहे, काँग्रेसचे 15, भाजपचे अपक्ष धरून 10, त्यानंतर अचलपूर विकास आघाडीचे 8 आणि एक अपक्ष गटाचे 8 असं 41 जणांचं एक बलाबल पक्ष बलाबल आहे। आणि इथे आम्ही भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, हा एमआयएमशी कधीच युती करू शकत नाही। इथे एमआयएमचा गटच नसल्यामुळे युतीचा प्रश्नच उद्भवत नाही। हा चुकीचा नॅरेटिव्ह जो फैलवण्यात आलेला आहे त्याचं मी खंडन करतो आणि भारतीय जनता पार्टी कधीच एमआयएमशी युती करू शकणार नाही, ते शक्य नाही।